हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, कृषी व पर्यावरणविषयक आपण चालू घडामोडी जी काही संक्षिप्त आणि डिटेलमध्ये बघितलेला आहे. हा राहिलेला सेकंड पार्ट आहे माझा. त्यामध्ये आपण राहिलेल्या पर्यावरणाचे जे काही आहे आणि कृषीविषयक जे काही आहे सर्व करंट अफेअरचे जे काही न्यूज आहे, सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 जी काही अतिशय महत्त्वपूर्ण बुक आहे. जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही या लेक्चर सिरीजला पूर्णतः फॉलो करू शकता. याआधीची व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 सर्च करा. तुम्हाला ती प्लेलिस्ट मिळून जाईल. आणि निश्चिंत राहा, तुमच्याजवळ बुक नसेल तुम्ही या सिरीजला फॉलो केले तरी तुमचा पुरेपूर फायदा होणार आहे. तर बघा, आता व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. गंगेतील डॉल्फिन यूपी राज्य सरकारचा जलचर, जी की गंगेमधील डॉल्फिन आहे याला यूपी सरकारने काय केलं, उत्तर प्रदेशने राज्य जलचर म्हणून घोषित केलेलं आहे, प्राणी म्हणून. ठीक आहे. मग हे कुठे कुठे आढळते तर गंगा, त्याची की ज्या नदीच्या उपनद्या आहेत, चंबळ, त्यासोबत घागरा, राप्ती या नद्यामध्ये आढळतो. ठीक आहे. समोर जर बघितलं आपण आता ओझोन. आता हे ओझोनची जी काय 2.6 कोटी चौरस किलोमीटरची छिद्र पडलेले आहे ते ओझोनला. मग हे महत्त्वाचं काय आहे यामध्ये, मग हे विचारणार आहे का किती पॉईंटचं छिद्र पडलेलं आहे, ती विचारणार नाही. बघा, आता कोपर्निक सेंटीमीटर जी काही 5P उपग्रह याच्या माहितीनुसार काय म्हटलेलं आहे की ओझोनला छिद्र पडलेलं आहे. पण ओझोनला जर बघितलं तर मागील परीक्षेमध्ये जर बघितलं प्री एक्झाममध्ये कंबाईनच्या की ओझोनला कोणत्या वर्षी छिद्र पडलेलं आहे प्रथमतः, तर ते प्रथमतः 1985मध्ये. मग आता सेकंड टाईम दुसरं छिद्र कुठं केव्हा पडलेलं आहे तर 2000मध्ये से काय सेकंड टाईम ओझोनला दुसरे मोठे छिद्र पडलेले आहे. एवढं लक्षात ठेवा, 2 महत्त्वाचे पॉईंट. बाकी इतर काही वाचायची गरज नाही, तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. मला माहीत आहे की यामध्ये काहीच कंटेंट नाही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता बघा, पुसा 44वर बंदी. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग यांनी काय केलं, पुढील जी काही पुसा 44 आहे यावर बंदी घातलेली आहे. का बंदी घातलेली आहे, कशाबद्दल ती कशाची जात आहे ही पुसा, ही भाताची जात आहे. ही पुसाची काही लागवड झाल्यानंतर, ही काढल्यानंतर, सर्व काही केल्यानंतर शेतामध्ये या भात या पुसाची जी काही जात आहे हिचं सर्वात जास्त काय त्यामध्ये भुसा तयार होतो आणि ते भुसा जाळण्यामध्ये प्रदूषण होते. म्हणून पंजाब सरकारने हा निर्णय घेतला की आता याची जी काही लागवडीवर बंदी घालायची. मग त्यामुळे आणि जास्त पाणी लागणारे जे काही पीक आहेत त्यांच्यामुळे भूजल जी काही आहे, पाण्याची जी काही पातळी खालावली आहे, त्यामुळे पण प्रदूषणाचा जे काय परिणाम प्रदूषणाचा जास्तीत जास्त होत आहे. म्हणून जवळपास आपण आता हंगामातील पेरणी ही यामध्ये पुसावर जी की भाताची जात आहे त्यावर बंदी घातलेली आहे. तर पुसा ही 44 कशी भाताची जात आहे एवढं लक्षात ठेवा. ड्रॅगन फ्लायची जी काही नवीन प्रजाती आलेली आहे. आता ड्रॅगन फ्लाय जर बघितलं, केरळमध्ये वायनाड प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये नवीन ड्रॅगन फ्लाय नवीन प्रजातीची शोध लागलेला आहे. मग हे पश्चिम घाटातील हिरवेगार विविधतेमध्ये हे आढळते. तर ड्रॅगन फ्लायला इपिथेमिस जे काय आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये आढळणार आहे ते काय वायनाडेनेसिस हे आपलं वैज्ञानिक नाव दिलेलं आहे. सामान्यपणे तिला रेड रॅम्प्ड हॉकलेट असं म्हटलं जाते. ड्रॅगन फ्लाय ही नवीन प्रजाती आहे, केरळमधील वायनाड प्रदेश, लक्षात ठेवा. जम्पिंग स्पायडर. आता जम्पिंग स्पायडर कुठं आढळायला, मग ही प्रजाती जर बघितलं तर ही सिंधुदुर्गमध्ये आढळलेली आहे, कुडाळामध्ये, वन्यजीवमध्ये. त्यामध्ये जर बघितलं जम्पिंग स्पायडरचा एक नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. जम्पिंग स्पायडर जर बघितलं तर या नव्या शोधलेल्या कोळ्याची जी काय आहे, जी की कातिंग आहे, ती जात आहे जम्पिंग स्पायडर. मग या प्रजातीला आता काय स्पारमबांबस जी काय आहे सिंधुदुर्ग असे नाव दिलेले आहे हिला. काय सिंधुदुर्गमध्ये जम्पिंग स्पायडरच्या संदर्भात जर बघितलं, सिंधुदुर्ग जिल्हा, लक्षात ठेवा एवढं. आता सिक्कीममध्ये ढगफुटी झालेली आहे. सिक्कीममध्ये ढगफुटी झालेली आहे. आता यामध्ये या न्यूजमधून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय घ्यायचं तर बघा, उत्तर सिक्कीममध्ये 4 ऑक्टोबर 2023ला ढगफुटी झाली, त्यामुळे तिस्ता नदीला पूर आल्यानंतर मग काय लोनाक लेक, हे लोनाक लेक काय, हे लोनाक लेक फुटल्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आलेला होता. मग तुम्हाला विचारू शकते की सिक्कीममध्ये ढगफुटी झाली होती किंवा तेथील जे काही जलाशय आहे ते कोणत्या नावाचं आहे तर लोनाक लेक. तर मग तुम्हाला प्रश्न विचारू शकते की लोनाक लेक हे नुकतेच चर्चेमध्ये होतं, ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा लोनाक लेक कुठे आहे, जलाशयात जी काही जास्तीत जास्त पातळी वाढल्यामुळे फुटल्या गेलं आहे, हे सिक्कीममध्ये आढळते आपल्याला. बस अशा पद्धतीची न्यूज आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाते. बाकी काही गरजेचं नाही, इतरत्र काही फापट पसारा वाचायची मित्रांनो. बघा, आता महत्त्वाची पॉईंट ही महत्त्वाची वाटली नाही न्यूज आपल्याला, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, ते काही गरजेचे नाही तेवढं.
समुद्र सिंहाचे संरक्षण. आता समुद्र सिंहाचे संरक्षण करण्यासाठी कोण मग काय महत्त्वाचं कार्य केलं, जसं की आपल्याला सी हॉर्स बघतेस म्हणजे समुद्रामधील जे काही समुद्री घोडा, तशा पद्धतीने समुद्र सिंहाचे म्हणजे समुद्राचे सिंह हे काय आहे. याबद्दल अमेरिकेने काय आहे, सॅन दिएगो या शहरामध्ये पॉइंट ला जोला हे काय एक प्रकारचा, आणि दुसरा जर बघितलं तर बूमर बीच, हे 2 लोकप्रिय समुद्री किनारे काय बंदरे हे अलीकडे त्याच्या संरक्षणासाठी हे केलेले आहे त्यांनी. तर हे लक्षात ठेवा, समुद्र सिंहाचे संरक्षण अमेरिका करणार आहे. पुढील जर बघितलं आपण, देशातील सरासरी 94% पाऊस पडलेला आहे म्हणते जून ते सप्टेंबर 2023मध्ये. ह्या नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीचा टक्केवारीचा पाऊस आहे, असं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी म्हटलेलं आहे, भारतीय हवामान विभागाने. मग आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे की जर बघितलं तर महाराष्ट्रात जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी किती टक्के पाऊस पडला, 97% पाऊस पडला. मग 23मध्ये मान्सूनच्या हंगामात वायव्य भारतामध्ये सरासरी 101% पाऊस पडला, पण महाराष्ट्राच्या मध्य भागात जर बघितलं 100.4% पाऊस पडला. मग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे, तर मध्य भागात 100.4%, आणि भारताच्या वायव्य भागात सरासरी 101% पाऊस पडलेला आहे अशी नोंद झालेली आहे. तर बघा, पूर्व आणि ईशान्य भारतात 82% पावसाची नोंद झालेली आहे इथे. मग इथे सरासरी दिलेली आहे तुम्हाला, कोणत्या महिन्यात किती सरासरी, 91% जूनमध्ये, जुलैमध्ये 113%, मग जुलैमध्ये सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे, ऑगस्ट मग 64%, सप्टेंबर 113% पुन्हा. आता बघा, सागरी क्षेत्र आराखडे जी काही आहे मंजुरी दिलेली आहे, सागरी क्षेत्र आराखडा की सागरी क्षेत्र कुठपर्यंत असेल. मग यामध्ये मुंबईला महत्त्वाचा पॉईंट आहे, मुंबईला वगळून टाकलेला आहे. मग मुंबईमध्ये सागरी क्षेत्र जे काय आराखडा यामध्ये मुंबई येणार नाही. मग कोणते आहे, तर पालघर जिल्हा आहे, ठाणे आहे, त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. हे सागरी जिल्ह्याकरिता क्षेत्राच्या आराखड्यामध्ये यांना गृहीत धरलेले आहे, तर त्यामधून मुंबईला वगळले आहे. सागरी क्षेत्र आराखडा यामध्ये मुंबईला त्यामध्ये वगळले आहे, लक्षात ठेवा. तर 2011च्या अधिसूचनेनुसार काय आहे, भरतीच्या रेषेपासून 100 मीटर अंतरापर्यंतची काय मर्यादा आहे, जी की मर्यादा 100 मीटर अंतरापर्यंतची होती तर 2011पासून, तर ही मर्यादा जर बघितली आता नद्या आणि नाले या क्षेत्राकरिता 50 मीटरपर्यंत करण्यात आली आहे. आता 50 मीटरपर्यंत नद्या नाली यांच्यासाठी कशासाठी, कारण की जास्तीत जास्त जर बघितलं जीवितहानी होऊ नये त्यामुळे. एलिफंट कॉरिडॉर, आता केंद्रीय पर्यावरण मंत्री जे काय आहेत त्यांनी काय केलं मंत्रालयाने, तर हत्तीचे जे काही आहे भारतीय हत्तीचे कॉरिडॉर या अहवालानुसार 15 राज्यांची जी काही किमान 150 हत्ती कॉरिडॉर आहेत राज्यामध्ये, हे त्यापैकी सर्वाधिक कॉरिडॉर कुठे आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, जे की हत्तीसाठी संवर्धनासाठी तयार करण्यात आले, ते सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये. मग आता महत्त्वाचा पॉईंट काय आहे, जे की प्रोजेक्ट एलिफंट आहे ते माहितीच आहे तुम्हाला. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर जगातील हत्तीपैकी 60% हत्ती जर बघितलं तर भारतामध्ये आहे, आणि हत्ती 2 अधिवासांना जोडणारा सुरक्षित मार्ग म्हणजेच काय एलिफंट कॉरिडॉर म्हणून घोषित केला जातो. आता बघा, सेंटर फॉर स्पीशीज जे काय आहे सर्व्हायव्हल, तर निसर्गाचे मूल्य आणि संवर्धन करणारे जे काही न्याय जग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून IUCN स्पीशीज सर्व्हायव्हल कमिशनने काय केलं, 2 ऑगस्ट 2023 रोजी वर्ल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया WTI सोबत सेंटर फॉर स्पीशीज सर्व्हायव्हल CSS स्थापन करण्याची भागीदारी केलेली आहे. हे जगातील 10वे आणि दक्षिण आशियातील प्रकारचे जे काही प्रथमच पहिले सेंटर फॉर स्पीशीज सर्व्हायव्हल असेल. तर जगातील कितव्या क्रमांकाचे असेल तर 10व्या, आणि दक्षिण आशियातील पहिलेच असेल सेंटर. RRR केंद्र हे जर बघितलं तर कशासाठी आहे, मग शहरी भागातील जर बघितलं आपण तर कचरा जे काय आहे उत्पादन कमी करण्यासाठी यांनी RRRचं जे काय फॉर्म्युला आणलं आहे केंद्राने, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज, हे RRR हे वन स्टॉप केंद्र सुरू केलेले आहे. मग यामध्ये जे काही शहरी भागातील पुनर्वापर करणारे जे काही जुने कपडे, शूज, पुस्तके यांचा वापर करून खेळणी, प्लास्टिक जमा करायची स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर, माय लाईफ माय क्लीन सिटी या मोहिमेचा भाग आहे RRR केंद्र. या RRRचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, केंद्र सरकारने कशासाठी आणला, शहरी भागातील कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज, बस. आता 100% इथेनॉलवर चालणारी कार जर बघितलं, टोयोटो जे काही मोटर आहे ही 100% जे काय इथेनॉलवर चालणारी, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी हे काय आहे फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेली कार आहे. तर हे टोयोटाने तयार केली 100% इथेनॉलवर. मग तुम्हाला विचारू की कोणत्या कंपनीज नुकतेच 100% इथेनॉलवर चालणारी कार तयार केली आहे,
तर ही टोयोटा कंपनी आहे. मग जर बघितलं तर आणखी जर बघितलं आपण त्यामध्ये ते इनोव्हा जे काय आहे टोयोटाची, यामध्ये पण यांनी क्युलेक्स जे काय आहे फ्लेक्स क्युएल हे नावाचे इंजिन तयार करून यामध्ये पण वापर केलेला दिसतो आपल्याला. तर हे 100% इथेनॉलवर चालणारी ही जगातील पहिलीच कार आहे जी की टोयोटा मोटर्सने सुरू केली आहे. आता सागरी सामाजिक सहयोग याबद्दल महत्त्वाचं वाटत नाही, तुम्ही बघा व्हिडिओ पॉज करून, पण मला आता वाटलं नाही त्यामध्ये महत्त्वाचं. तर बघा आता जैवविविधता वारसास्थळ. आता जर बघितलं ओडिशा सरकारने बेंगलोर आणि बरगड जिल्ह्यातील 18,963.898 हेक्टर हे लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, ओडिशा सरकारने बोलंगोर आणि बरगड जिल्हा यामध्ये जी की पसरलेला गंधमर्दन काय टेकडी आहे, या टेकडीला राज्यातील तिसरी जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. कुठलं आहे मग हे? नुकतेच जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले गंधमर्दन ही टेकडी कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यामध्ये आहे. मग हे भारतातील कितवे आहे? 37व्या क्रमांकाचे वारसास्थळ आहे आणि त्या ओडिशामधील 3ऱ्या क्रमांकाचे जैवविविधता वारसास्थळ आहे. अशा पद्धतीने न्यूज आपल्याला कव्हर करायची आहे मित्रांनो. संयुक्त राष्ट्र हवामान जे काय आहे, या हवामानाबद्दल तर भरपूर येते, पण आपल्याला काही विचारू शकत नाही ते महत्त्वाचं. त्यामध्ये ग्रीन क्लायमेट फंड म्हणजे जागतिक तापमान आणि हवामान बदल जे काही संकट आहे त्या सामोरं जाण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंड जे काय आहे 2 अब्ज पाऊंडची देणगी कोण देणार आहे? ऋषी सुनक जे की ब्रिटनचे पंतप्रधान आहे यांनी सांगितलेलं आहे. आता हरित हवामान निधी जर बघितलं काय आहे मग 2009मध्ये कोपनहेगन येथे COP15 इथे स्वीकारण्यात आलेले जे काय आहे हरित हवामान निधी हे उल्लेख सर्वप्रथम करण्यात आला होता आणि 2010मध्ये कॅन्कुन येथील COP16 मध्ये निधीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच 15मध्ये स्वीकारण्यात आलेला आहे, 2009मध्ये हरित हवामान निधी आणि COP16 या इथे या निधीची स्थापना करण्यात आली 2010मध्ये. 2009 जे काय आहे हरित हवामान निधी आणि 2010मध्ये त्याची स्थापना लक्षात ठेवा. आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 10 अब्ज पाऊंड देणगी देणार आहे. जर बघितलं आपण पुढील न्यूज, जुलै 2023 सर्वात उष्ण असं सांगितलेलं आत्तापर्यंत सर्वात उष्ण महिना ठरला आहे 2023मध्ये. तर जुलै हे सर्वात उष्ण महिना ठरलेला आहे. युरोपियन हवामान जे काही आहे संस्थेने जाहीर केलेलं आहे. तर कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस अवकाश प्रकल्पाच्या शाखेने हे जाहीर केले. तर किती सरासरी आहे? 16.15% अंश म्हणजेच 62.51 अंश फॅरेनहाईट, जवळपास 40-45 परत खूप सारं होते, तर 62.51च्या जवळपास आहे. तर हे आपल्याला जुलै 2023चा सर्वात उष्ण महिना लक्षात ठेवला तरी चालेल. आपल्याला शॉर्टमधील जी काही 1 लाईनर न्यूज तयार होऊ शकते तिथून. टुवर्ड्स डिकार्बनायझेशन ट्रान्सपोर्ट अहवाल. आता मग नीती आयोगाने शाश्वत विकासाचं जे काही ध्येय लक्षात ठेवलं तर जागतिक लेवलला तर टुवर्ड्स डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट 2023चा अहवाल जारी केला आणि यामध्ये म्हटलेलं आहे की वाहतूक क्षेत्रात उत्सर्जन जर बघितलं भारतामध्ये 2020 पासून तर 2030पर्यंत 65% होणार आहे वाहतुकीतील उत्सर्जन. त्यानंतर 2050पर्यंत जर बघितलं तर 197% वाढू शकते, म्हणजेच गंभीर स्थिती आहे. तर पर्यावरण आणि हवामान जी काही मंत्र्याची बैठक झाली, कुठे झाली मग पर्यावरण आणि हवामान मंत्र्याची बैठक? चेन्नई तामिळनाडूमध्ये झालेली आहे. G20 पर्यावरण आणि हवामान शाश्वत कार्यगट तसेच पर्यावरण हवामान मंत्र्याची 4थी आणि अंतिम बैठक आयोजित करण्यात आली. कुठे? चेन्नई तामिळनाडूमध्ये येते. बाकी गरजेचं नाही, तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये युरिया गोल्ड. आता युरिया गोल्ड काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं? 27 जुलै 2023 रोजी राजस्थानचे सीकर येथे युरिया गोल्ड म्हणजेच काय? जे की युरिया आहे याला सल्फरला काय सल्फरचा लेप लावायचा आणि युरिया कोटेड विथ सल्फर नवीन नमुन्याचे अनावरण केले आहे. मग यामुळे काय होईल? जमिनीतील सल्फरची कमतरता दूर होईल आणि त्यामुळे पिकाची पण काय आयुर्मर्यादा पण जास्त वाढेल असं सांगितलं आहे. युरिया गोल्ड, युरियाला काय सल्फरची जे काही कोट लावायचा, सल्फर लक्षात ठेवा युरिया गोल्डच्या बाबतीत. किसान ई मित्र चॅटबॉट. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेसाठी किसान ई मित्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे चॅटबॉट अनावरण केलेले आहे. मग किसान ई मित्र हे चॅटबॉट कोणत्या योजनेसाठी सुरू केलेले आहे? तर किसान ई मित्र चॅटबॉट हे पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेसाठी चालू केलेलं आहे. म्हणजेच या योजनेनुसार जर बघितलं तर कार्यक्षमता आणि सुलभता वाढेल, म्हणजे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या चौकशीसाठी जलद आणि स्पष्ट सहज प्रवेश करण्यास प्रतिसाद मिळेल. आता बघा लीड झिरो प्रकल्पात भारत अव्वल आहे. मग USGBC म्हणजेच काय? US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल आणि GBCI ग्रीन बिझनेस
सर्टिफिकेशन यानुसार अमेरिका चीनला मागे टाकलेला आहे अमेरिकेने आणि लीड 0 प्रमाणित ग्रीन बिल्डिंग प्रकल्पामध्ये भारत हा टॉपला आहे जागतिक लेवलला. आता अमेरिकेने चीनला मागे टाकलेला आहे लीड 0 प्रकल्पात, भारत अव्वल क्रमांकावर आहे. यामध्ये कार्बन, ऊर्जा, पाणी आणि कचरा या श्रेणीमध्ये निव्वळ शून्य म्हणजे नेट झिरो किंवा निव्वळ सकारात्मक नेट पॉझिटिव्ह स्थितीपर्यंत पोहोचलेल्या प्रकल्पांना लीड 0 प्रकल्प म्हणून ओळखले जाते. म्हणजे नेट झिरो आणि नेट पॉझिटिव्ह या स्थितीपर्यंत पोहोचलेले जे काही प्रकल्प आहेत ते लीड 0 प्रकल्प म्हणून ओळखले जाते. या लीड 0 प्रकल्पामध्ये भारत आता अव्वल झालेला आहे आणि अमेरिकेने चीनला मागे टाकलेला आहे. आता मिथून जर बघितलं तर मिथूनला फूड ॲनिमल दर्जा. आता मिथून हे मिथून चक्रवर्ती नाही बरं. तर बघा आता ईशान्य भारतातील जे काही मिथून आहे हे गवा आहे. या गवा प्राण्याला आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून काय मिळालेलं आहे, फसाई फूड ॲनिमल दर्जा मिळालेला आहे. कुणाला? मिथून म्हणजेच काय, गवा. या गवा प्राण्याला फूड ॲनिमलचा दर्जा मिळालेला आहे खालीलपैकी. तर हे लक्षात ठेवा. तर बायसनचं जे काही वंशज आहे आणि अरुणाचल प्रदेश त्यासोबत जर बघितलं या जमातीमध्ये आदी जमाती सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात हे महत्त्वाची भूमिका बजावते. याला डोंगरातील म्हैस असे पण म्हटले जाते. मिथून जे की गवा आहे याला फूड ॲनिमलचा दर्जा. पुढील न्यूज जर बघितलं आपण, आता शाश्वत जमीन व्यवस्थापन उत्कृष्ट केंद्र हे महत्त्वाचं नाही, तुम्ही वाचू शकता. कारण की एवढे सारे मोठी जी काही महत्त्वाची जी काही डाटा आहेत डाटा वाईज जर असलं त्यामध्ये महत्त्वाचं राहणारच नाही आपल्यासाठी. तर जगातील सर्वात जुना वृक्ष म्हटलेला आहे. आता मग ठीक आहे, जगातील सर्वात जुना आहे. मग आता चिलीमध्ये 5000 जुने जे वर्ष जुने जे काही अधिकृतपणे जगातील सर्वात जुने वृक्ष म्हणून घोषित केले. कुठे? चीनमधील 5000 वर्ष जुने. मग याआधी कोण होतं? मग कोण होतं ते याआधी सर्वात जुनं? तर बघितलं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील जी मध्ये सापडलेल्या मेथुसेला या 4850 म्हणजे 4850 वर्ष जुन्या ग्रेट बेसिक ब्रिस्टल कोन पाईनची काय या जागेवर आता ग्रहावरील सर्वात जुने वृक्ष म्हणून जे की जागा घेतलेली आहे. तर चिलीमधील हे काय 5000 वर्ष जुने अधिकृतपणे असलेले वृक्ष आहे. तर या झाडाने जगातील सर्वात जुना हे वृक्ष म्हणून मान मिळवलेला आहे. ब्ल्यू पॅन्झी जम्मू काश्मीरचे राज्यफूल. आता ब्ल्यू पॅन्झी काय? जम्मू काश्मीरचे काय राज्यफूल आहे. जम्मू काश्मीरचे जैवविविधतेचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी ब्ल्यू पॅन्झीला अधिकृतपणे केंद्रशासित प्रदेशाने अधिकृत फुलपाखरूचा काय दर्जा दिलेला आहे. म्हणजे ब्ल्यू पॅन्झी जम्मू काश्मीरच्या राज्य फुलपाखरू झालेले आहे. आता जागतिक जीवावरण राखीव नेटवर्क हे महत्त्वाचं वाटलं नाही, यामध्ये महत्त्वाचं काहीच नाही आहे. तर गॅबॉनचा कृषी सेच प्रकल्प केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान काय केलेलं आहे, यांनी नवी दिल्लीमध्ये गॅबॉनच्या पहिल्या कृषी सेच प्रकल्पात हिरवा झेंडा दाखवला आहे. मग गॅबॉनचा कृषी सेच प्रकल्प पहिल्यांदा कुठे? तर नवी दिल्ली येथे. इथे तुम्हाला तिथे हिरवा झेंडा दाखवताना दिसलेला आहे, जे की नवी दिल्लीसाठी. तांत्रिक आणि ज्ञान भागीदारी म्हणून ओडिशातील जे काही आहे सेंचुरियन युनिव्हर्सिटीचं AOM समूहाद्वारे हा प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. ओडिशातील सेंचुरियन युनिव्हर्सिटीचं AOM याने नवी दिल्लीमध्ये गॅबॉन च्या पहिल्या कृषी सेच प्रकल्पाला काय हिरवा झेंडा दिलेला आहे. कुठे? नवी दिल्ली येथे. आता एअर प्युरिफायर काय बस आहे. पश्चिम बंगाल सरकारने काय केलं, शहरातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी राज्याची राजधानी कोलकाता येथे एअर प्युरिफायर काय असलेली बसेस सुरू केलेली आहे. मग भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये एअर प्युरिफायर युक्त बस सेवा सुरू करण्यात आली आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. लक्षात ठेवा, कलकत्ता राजधानी शुद्ध वायू नावाची बस. हे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, सफिशियंट आहे आपल्यासाठी. आता अहमदाबाद महत्त्वाचं आहे. आता अहमदाबाद ETS लागू करणारे दुसरे शहर आहे. आता ETS लागू करणारे म्हणजे जर बघितलं तर इमिशन ट्रेडिंग स्कीम ही लागू करणारे अहमदाबाद दुसरे शहर ठरलेले आहे. मग दुसरे आहे तर पहिले कोण आहे? मग जे की गुजरातमधील सुरत हे ETS लागू करणारे देशातील पहिले शहर ठरले होते. सप्टेंबर 2023 गुजरातने जाहीर केलं होतं. तर आता दुसरे शहर जर बघितलं अहमदाबाद झालेले आहे. ETS लागू करणारे प्रदूषण उत्सर्जित व्यापार योजना लागू करणारे मिशन ट्रेडिंग स्कीम. आता बघा सर्वात उष्ण जर बघितलं तर ऑगस्ट. आता 2023 हे ऑगस्ट आत्तापर्यंत नोंदणीचा सर्वात उष्ण ऑगस्ट हा महिना ठरला आहे. याच्या आधी जुलै ठरला होता. आता सर्वात ऑगस्ट जर बघितला सर्वात उष्ण 2023चा महिना ठरला आहे. आणि कोरडा 2023चा सर्वात ऑगस्ट महिनाच ठरलेला आहे.
पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प. आता जर बघितलं पर्यावरणाच्या बाबतीत जर बघितलं स्वच्छता दूत म्हणून ओळखला जाणारा प्राणी जर बघितलं गिधाड. गिधाड संवर्धन आणि प्रजनन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जेजुरी पिंगोरी गावामध्ये सुरू झालेला आहे. कुठे तर पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प पुणे, कारण की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय त्याला स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारा गिधाड, यासाठी पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ पिंगोरी गावामध्ये काय आहे, हा गिधाड संवर्धन प्रकल्प पहिलाच चालू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी जर बघितलं तर वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यामध्ये प्रकल्पासाठी 10 वर्षाचा करार झालेला आहे. इला फाउंडेशन आणि वन विभाग यांच्यामध्ये पहिला गिधाड संवर्धन प्रकल्पासाठी करार झालेला आहे. महत्त्वाचा आहे आपल्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने. जर बघितलं कृषी उपकर रद्द झालेला आहे. तर बघा आता कृषी उपकर 15% जे काही कृषी उपकर लागायचा, कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर हे रद्द करण्यात आलेलं आहे. जे की कृषी उपकर म्हणून 15% हा लागायचा जे की आयातीवर, तर हा रद्द करण्यात आलेला आहे. कृषी व पायाभूत सुविधा विकसित करण्यावर खर्च करण्यासाठी जे काही निधी उभारणे, हा यामागचा काय उद्दिष्ट आहे की कृषीसाठी आपण निधी उभारायचा, त्यासाठी कृषी उपकर आता रद्दच करायचा 15% होता ते. तर हवामान बदल आरोग्य केंद्र जर बघितलं तर हे गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणारा पहिलं WHO काय सेंटर फॉर ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन्स नंतर काय आहे, भारत आशिया विकास बँकेच्या भागीदारीने नवी दिल्लीमध्ये हवामान बदल आरोग्य केंद्र काय स्थापन करणार आहे. गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणारे जे काही पहिले काय WHO सेंटर फॉर ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन नंतर भारत आशियाई विकास बँकेचे जे काही आहे या ADBच्या भागीदारीने नवी दिल्लीमध्ये आता हवामान बदल आरोग्य केंद्र पण सुरू करणार आहे. कोणाच्या ADBच्या भागीदारीने, कुठे नवी दिल्लीमध्ये. पुढील न्यूज बघूया आपण. यामध्ये हे QSचे आपण जे काही आहे याबद्दल आधीच बघितलेलं आहे आपण. सर्वात वृद्ध हत्तीचा मृत्यू झालेला, या हत्तीचं नाव जर माहीत असलं आपल्याला ते गरजेचं आहे. देशातील सर्वाधिक वयाच्या आशियाई हत्तीच्या आसामचे जे काय आहे शोणितपूर जिल्ह्यात 21 ऑगस्ट 2023 रोजी मृत्यू झाला. तर बिजुली प्रसाद या नावाने परिचित असलेला हा हत्ती आहे. काय विल्यमसन मागोर ग्रुपच्या बेहोली चहाच्या मळ्यात वयाच्या 89व्या वर्षी याचे प्राण सोडले आहे. तर हा सर्वात वृद्ध वयाचा हत्ती होता. त्याचं बिजुली प्रसाद हे नाव होतं. कुठे, जे की आसामच्या शोणितपूर हे जिल्ह्यामध्ये. आता इथे काय सांगितलेलं आहे, ग्रीसमध्ये वनवा झालेला आहे. आता ग्रीसमध्ये वनवा काय आहे, हे युरोपियन युनियनचा भाग आपल्याला गरजेचं नाही. पण बघा आता माऊई जंगलाला वनवा लागलेला आहे. मग आपल्याला असं विचारू शकते की नुकतेच चर्चेमध्ये असलेल्या माऊई जंगल, ज्याला भयंकर प्रकारे जे काही वनवा लागलेला होता, ते कोणत्या देशामध्ये बघायला मिळते. तर माऊई जंगलाचा वनवा हे अमेरिकेमध्ये बघायला मिळते आपल्याला. 114पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 1000 लोक बेपत्ता झालेला आहे. हे वनवा कुठेला आहे, आपल्या माऊई जे काही जंगलाचा वनवा अमेरिकेमधील आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाची महत्त्वाची माहिती आहे. आता नॅशनल जर बघितलं कार्बन रजिस्ट्री हे संयुक्त विकास कार्यक्रम, आता कार्बनवर किती भरपूर सारे न्यूज येऊन पडलेले आहेत. पहिले कृषी डेटा एक्सचेंज सेंटर, आता पहिले आहेत कृषी डेटा एक्सचेंज सेंटर. मग कुठे, तर 11 ऑगस्ट 2023 रोजी हैदराबादमध्ये भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज जे की आहे ॲडेक्स ॲग्रिकल्चर डाटा एक्सचेंज यशस्वीरित्या अनावरण करण्यात आलेलं आहे. कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधाचा विकास करण्यासाठी हे कृषी डेटा एक्सचेंज हे पहिलं हैदराबादमध्ये सुरू करण्यात आलेलं केंद्र आहे. कुठे, हैदराबादमध्ये. अशाच पद्धतीचे जे काही आपण भाग 2मध्ये पर्यावरणाच्या बाबतीत जे काही महत्त्वपूर्ण न्यूज होते ते सर्व कव्हर केलेले आहे आपण. आता मला असं वाटत नाही, काही शॉर्टमध्ये जे काही वनलाईनच्या स्वरूपात पर्यावरणाचे जे काही महत्त्वपूर्ण न्यूज राहिलेले आहेत आपल्या, ते पार्ट 3मध्ये बघूया आपण. आणि पुढील जे काही आपण नवीन राहिलेले जे काही टॉपिकवर आपण करंट अफेअर्स जे काही आहे या सिरीजमधून नेक्स्ट पार्ट घेऊन येऊया. तर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. आणि यामध्ये कसं मी स्वतः स्टडी करून मी तुम्हाला पॉईंट हायलाईट करून देत आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आणि तुम्हाला जर सिम्प्लिफाईड ईबुक 2024 स्वतः वाचायचं असेल तर वाचू शकता. आणि जर एखादी मी न्यूज स्किप करत असेल तर त्यामागे काहीतरी माझं लॉजिक असेल म्हणून मी स्किप करते. जर तुम्हाला स्किप करायची नसेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि थोडं वाचायचं शॉर्टमध्ये फास्ट
आणि पुढे चालायचं. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.